भूतकाळामध्ये नकोशा घटनांना, नकोशा प्रसंगांना, अगदी नकोशा स्पर्शांना एखाद्या व्यक्तीला सामोरं जावं लागतं आणि मग तिथूनच खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीची पडझड सुरू होते. भोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी, प्रत्येक घटनेविषयी आणि माणसांविषयी एक साशंकता मनामध्ये निर्माण होते. खरं तर ही साशंकता बाह्य जगाविषयी असत नाही. ही साशंकता स्वतःविषयी असते आणि ती निर्माण व्हावी म्हणून एखादी घटना कारणीभूत ठरते. आपल्या समाजातील अनेक व्यक्तींना, स्त्री असो किंवा पुरुष असो, लहानपणी न कळत्या वयामध्ये अशा अयोग्य गोष्टींना सामोरं जावं लागतं. या अयोग्य गोष्टी खरं तर शरीराशी संबंधित असतात, मात्र त्याचा आघात आपल्या मनावर आणि कधीकधी आपल्या अंतरात्म्यावरही होतो. या आघातातून नेमकं बाहेर कसं पडायचं? आघात ज्या व्यक्तींमुळे होतो, अनेकदा ती व्यक्ती कुटुंबातील असते, नात्यातली असते आणि तिच्याविषयी बोलता येणं केवळ अशक्य असतं. आपण जर या समस्येनं त्रासलेले असाल किंवा आपल्या आजूबाजूला असं काही घडलं असेल, तर 90 मिनिटांच्या ऑनलाईन वेबिनारमध्ये मी अतिशय विनंतीपूर्वक आपल्याला बोलावते आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण या सेशनमध्ये आपली नावनोंदणी मोफत करायची आहे. या रूममध्ये आपण अतिशय मनमोकळेपणाने आपल्या मनामध्ये जे साचलेलं आहे त्याविषयी बोलणार आहोत. तेव्हा भेटूयात या 90 मिनिटांच्या ऑनलाईन रूममध्ये.